लोककर्तव्यासाठी सदैव अग्रेसर। तेलंगणातील कामारेड्डी निजामसागर परिसरात ढगफुटी झाल्याने निजामसागरचा तलाव काठोकाठ भरल्याने 27 दरवाजे उघडल्याने वाजरा नदी काठोकाठ भरून मेदनकलूर गावामध्ये पाणी शिरल्याने प्रशासनाने जनतेला सुरक्षित स्थळी पोहोचवलाय। तेलंगणातील निजामसागर कामारेड्डी परिसरामध्ये झालेल्या ढगफुटीमुळे वाजरा नदी ओसंडून वाहून नदीकाठच्या मेदनकलूर, शेळगाव, तमलूर, सांगवी, उमर शेवाळा, शेकापूर गावातील जनता गणपतीचे विधिवत पूजा प्राणप्रतिष्ठापना करून काहींनी रात्रीच गाव सोडून सगळ्या सोयऱ्यांकडे जाऊन पोहोचले, तर शासनाच्या वतीने पूरग्रस्त भागातील जनतेसाठी नरगल इंग्लिश स्कूल, शहापूर येथील विठलेश्वर मंगल कार्यालयात, देगलूर येथील सिद्धेश्वर मंगल कार्यालय अन्य अशा 5 ठिकाणी पूरग्रस्तांसाठी व्यवस्था करण्यात आली आहे। शासनाच्या वतीने उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, पोलीस निरीक्षक यांनी गावोगावी पूरग्रस्त भागातील गावामध्ये जाऊन जनतेला नदी नाल्यापासून दूर राहावे, जेणेकरून जीवित हानी होणार नाही, जनता सुरक्षित स्थळी राहण्याचे आवाहन करण्यात आले। तसेच करडखेड, उदगीर, बळेगाव, देगलूर, भोकसखेडा, नांदेड रोड, लखा, वझरगा, तुपशेळगाव, कुरुडगी, नरगल, उमर, सांगवी, शहापूर, रामपूर, देगलूर, देगाव रस्ता बंद झाला आहे। विशेष उपजिल्हाधिकारी अनुप पाटील, तहसीलदार कदम, पोलीस निरीक्षक मारुती मुढे हे डोळ्यामध्ये तेल टाकून दिवस रात्र जनतेच्या संपर्कात आहेत। नमस्कार, आम्ही मेदनकलूर येथे थांबलेलो आहोत। पूर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आदरणीय उपजिल्हाधिकारी साहेब उपस्थित आहेत, तहसीलदार साहेब उपस्थित आहेत आणि पीआय साहेब उपस्थित आहेत। प्रत्येक गाववासियांना वैयक्तिक आवाहन करण्यात येत आहे की कोणीही गावात थांबू नये। तरी 2 मिनिट साहेब बोलतील, आपण त्यांचं। सर्वांना नमस्कार। देगलूर शहरामध्ये कालपासून पावसाला सुरुवात झालेली आहे। आज देखील आपल्या जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट दिलेला आहे। त्या अनुषंगानं कालपासूनच स्वतः तहसीलदार साहेब, पीआय साहेब सगळे फिल्डवर आहेत। तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पथकाच्या माध्यमातून प्रत्येक गावांना सतर्क केलेलं आहे। कारण काल सकाळी 9 वाजल्यापासून निजामसागरचा विसर्ग तेलंगणामध्ये पाऊस जास्त झाल्यामुळे त्या ठिकाणी केलेला आहे आणि त्याचा बॅकवॉटरचा पार्ट म्हणून आपल्या या ठिकाणी तंदूर असेल, शेवाळा, शेकापूर, त्या मेदनकलूर या ठिकाणी त्याचा बॅकवॉटरचा फटका बसू शकतो। कालपर्यंत लेंडी नदीला पाणी नसल्यामुळं एवढा आपल्याला त्याचा फटका जाणवला नाही, पण आत्ताच सकाळी अपडेट घेतल्याप्रमाणे मागील 2 ते 3 तासामागं लेंडी देखील पूर्णपणे भरलेली आहे आणि लेंडीच्या 13 दरवाजामधून या ठिकाणी पाण्याचा विसर्ग होत आहे, जेणेकरून एका तासामध्ये तो पाण्याचा जो काही विसर्ग आहे या आपल्या या ठिकाणच्या गावापर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे। आणि तिकडचा बॅकवॉटर आणि लेंडीचा फ्लो त्यामुळं प्रवाहाला कुठेतरी अडथळा निर्माण होऊन गावामध्ये पाणी शिरण्याची शक्यता जास्त आहे। त्या अनुषंगानं या ठिकाणी प्रशासनामार्फत या ठिकाणी पूर्ण खबरदारी घेतलेली आहे। मेदनकलूरमधील 95% लोकांनी या ठिकाणी स्थलांतरित केलेलं आहे। नंतर उमर, सांगलीमध्ये देखील लोकांचं स्थलांतर सुरू आहे। शेळगावमध्ये देखील लोकांचं स्थलांतर सुरू आहे। प्रशासनामार्फत त्यांना गाड्याची व्यवस्था केलेली आहे, सोबतच त्यांची राहण्याची आणि खाण्याची देखील व्यवस्था केलेली आहे। प्रशासनामार्फत एवढंच आवाहन करू इच्छितो, जेणेकरून पावसाचा अंदाज आणि पाण्याचा प्रवाह हे आपल्याला म्हणजे कधीही सडनली या ठिकाणी पाण्याची पातळी वाढून धोका निर्माण होऊ शकतो। त्या अनुषंगानं जे आपण हे शेवाळा, शेकापूर, मेदनकलूर, तमलूर, देगाव ह्या लेंडीच्या परिसरातील जी गावं असतील त्या गावातील नागरिकांनी सुरक्षास्थळी या ठिकाणी पोहोचावं, जेणेकरून आपला जीव हा महत्त्वाचा आहे आणि प्रशासनामार्फत जे काही सहकार्य लागेल ते प्रशासन करायला रेडी आहे, पण आपण या ठिकाणी सतर्क राहावं। पोलीस स्टेशन देगलूरतर्फे सर्व तालुक्यातील जनतेस आवाहन करण्यात येत आहे की मागील 1 दिवसापासून आपल्या परिसरामध्ये संततधार पाऊस चालू आहे। तसेच निजामसागर धरणाचे जवळपास 27 डोर ओपन केलेले आहेत, त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याचा विसर्ग होत आहे। कृपया करून लेंडी नदीकाठावरील गावे, तसेच मांजरा नदीकाठावरील गावे, मन्याड नदीकाठावरील गावे यांनी सतर्क राहायचं आहे आणि कोणीही पाण्याच्या प्रवाहाकडे जायचं नाही। तसेच बॅकवॉटर जास्त येत आहे, त्यामुळे सतर्क राहून सुरक्षित स्थळी आम्ही सोय केलेली आहे प्रशासनाने, त्याप्रमाणे त्या ठिकाणी आपण जायचं आहे। जय हिंद। नमस्कार, कालपासून म्हणजे प्रशासन लोकांना आव्हान तर करतच आहे। आपल्या तालुक्यामध्ये या 3 नद्याचं मुख्यतः जे पात्र आहे त्याच्यामध्ये पाण्याचा जोरात फ्लो येत आहे
आणि लोकांना आव्हान केल्यानंतर त्यांची आपण पर्यायी व्यवस्था राहण्याची पण केलेली आहे। देगलूर शहरामध्ये महालक्ष्मी मंगल कार्यालय, सिद्धेश्वर मंगल कार्यालय येथे, तसेच इथल्या सांगवी उमरच्या काही लोकांसाठी बालगणेश मंडळ नरंगड येथे त्यांची राहण्याची व जेवणाची व्यवस्था केलेली आहे। तर सर्व नागरिकांना माझी विनंती आहे की आपण कुठलाही आपला जीव धोक्यात न घालता सर्वांनी प्रशासनाला जे आव्हान केलेलं आहे त्याला आपण प्रतिसाद द्यावा व सर्वांनी आपला जीव सुरक्षित करावा। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या कर्तव्य लोक मराठी चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।